नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये राकेश आता बँकवाल्यांशी बोलत असतो की तुम्ही माझं 50 कोटीचं लोन कधी सँक्शन करताय. नाही म्हणजे मी किती वेळा फॉलोअप घ्यायचं आहे, किती दिवस झाले मी तुमच्या मागे लागलो आहे, तुम्हाला द्यायचे की नाही लोन ते सांगा, नाहीतर शेकडो बँक्स पडल्यात माझ्याकडे लोन मागण्यासाठी. आणि हो, आता मला तुम्ही लवकरात लवकर लोन दिलंच पाहिजे, कारण की माझ्याकडे तसे पेपर्स रेडी आहे, सगळं काही रेडी आहे आणि मी एका बिझनेस डेव्हलपमेंटसाठी लोन मागतो आहे. त्याचप्रमाणे मी सात्विक फॅशनचा आता वन ऑफ द बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर आहे. आणि हो, माझ्याकडे अंजली भोसलेच्या सह्या आहेत. हो, ती माझी वाईफ आहे, सात्विक फॅशनची ओनर आहे ती. त्यामुळे लवकरात लवकर मला लोन द्यायचे. हे सगळं आता त्याचं बोलणं जे असतं ते तारा ऐकत असते आणि तिने त्याच्या फोनमध्ये एक काहीतरी ब्लूटूथ लावलेलं असतं, त्यामधून तिला ते फोनमधून सगळं ऐकायला येत असतं. राकेश म्हणतो की चला आता सगळा गेम माझ्या बाजूने फिरणार, एवढं मोठं लोन घेऊन मी पसार होणार. त्याच वेळेला मग तिथे तारा येते आणि ताराच्या लक्षात येतं की तिचं जे ब्लूटूथ असतं, जे तिने लावलेलं असतं व्हॉईस रेकॉर्डरचं माईक, ते खाली पडलेलं असतं. आणि म्हणूनच ती येते आणि म्हणते की सर हे काय करताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की तारा काय झालं. तेव्हा ती विचारते की सर तुम्हाला काही हवं आहे का. आणि तो विचारतो की तू अजून गेली नाही आहेस ऑफिसला. तारा म्हणते की सर मी कसं जाणार, आणि माझे बॉस असं इथे असताना मी कशी जाऊ शकते ऑफिसला, काही गरज लागली तर. तेव्हा तो म्हणतो की अगदी बरोबर आहे तारा, एक नंबर आहेस बघ तू. तेव्हा मग ताराला तो म्हणतो की मी एक मोठा हात मारणार आहे. तेव्हा ती म्हणते की सर तुम्ही हे असं घरी जाता काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. तो दारू पित असतो, त्या अर्थाने ती बोलत असते. तेव्हा तो म्हणतो की नाही तारा, अगं किती किती काळजी करतेस तू माझी, खरंच खूप गोड आहेस तू, पण काळजी करू नकोस, काही होणार नाही. आणि ना मी कुठेही फसणार नाही आहे, कारण की तसा हातच मारला आहे मी. कारण की कसं माहिती आहे, प्रॉब्लेम हा माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही आहे, कारण प्रॉब्लेमलाच मी बाजूला ढकललं आहे. इथे ना कोणीही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा डाऊट घेऊ शकणार नाही, कारण की मी सगळ्या गोष्टीच त्या पद्धतीने हँडल करून ठेवल्यात. म्हणूनच मला कोणालाही काहीही मला बोलू शकत नाही आहे कोणी. असं म्हटल्यावर आता ती पुढे म्हणते की सर पण काय करणार आहात तुम्ही. तेव्हा ताराला तो म्हणतो की हे बघ डार्लिंग, मी जे काही करणार आहे ना ते थोड्या दिवसात तुला लक्षात येईलच, त्यामुळे काळजी करू नकोच. चलो टेक केअर, गुड नाईट असं म्हणून आता गुड बाय बोलून तो तिथून निघून जातो. तेव्हा मात्र इथे ताराने तिच्या पायाखाली जे ब्लूटूथ स्पीकर लपवलेलं असतं ते पटकन ती बाजूला काढते आणि तो तिथून निघून गेलेला असतो. कारण की जे काही राकेशचं चाललं आहे ते तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असते ती. राकेश आता फोनवर घरी बोलत असतो आणि त्याचं काहीतरी बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच पोलीस घरी आलेले असतात आणि ईश्वरी त्यांना सांगत असते की राजेश भोसले म्हणजे आमच्या जिजूंचं जे काही ॲक्सिडेंट झालं त्याबद्दल बोलायचं होतं. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मॅडम, आमचा त्याबद्दलचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे राकेश म्हणत असतो की अगं अरे तुला सांगितलं ना डॉक्टर, तू माझं जास्त डोकं खाऊ नकोस, समजलं. मी सांगितलं ना तुला की तुझे 50 कोटी मी तुला देतो म्हणून, काळजी करू नकोस, लवकरात लवकर देतो. पण आता ना सारखं सारखं फोन करून ना माझं असं डोकं खात जाऊ नको. मी इथे घरात असतो, जर कोणाला काही समजलं ना तर त्याचा आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तू उगीचच माझं डोकं खाणं बंद कर बघू. मला या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आहे असं तो बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता ईश्वरी ही सरांना सांगत असते की हो सर तुम्ही तपास करताय, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, काल ते दोघंजणही म्हणजे त्या गोष्टीला जे साक्षीदार होते ते दोघंजणही आमच्या इथे आले होते. आता हे ऐकल्यावरती पोलिसांना धक्का बसतो. ते म्हणतात की काय बोलताय तुम्ही मॅडम. ईश्वरी म्हणते की हो मी खरं तेच बोलत आहे, ते साक्षीदार इथे आले होते आणि त्यांनी आमच्या घरी कॅटरर्सवाले बनून आले होते ते. तेव्हा मग पोलीस म्हणतात की बापरे, म्हणजे हे कसं कळलं तुम्हाला. तेव्हा अर्णव सगळं सांगायला लागतो आणि इथे राकेशचं फोनवर बोलणं सुरू असतं. तो म्हणतो की हे बघ, पुढचे जे काही गोष्टी आहेत ना मी लवकरात लवकर तुला देतो, समजलं. डॉक्टर माझं डोकं खायचं नाही, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी करतो आहे, पण तरीही मला या सगळ्या गोष्टींपासून तू जेवढं लांब ठेवशील ना तेवढं बरं होईल. तुझे पैसे ना मी ते द्यायचे ते देतो, त्यामुळे तू उगीचच माझ्या मागे मागे लागू नको, समजलं. असं म्हणून तो आता फोनवर बोलत असतो. आणि फोनवर बोलता बोलता राकेश आता पोलिसांपर्यंत येऊन पोचतो आणि म्हणतो की अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो तुमच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी. तेव्हा मग राकेश विचारतो की साहेब कुठपर्यंत आली आहे ही सगळी चौकशी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आमची चौकशी चालूच आहे, आम्ही सगळं काम अगदी व्यवस्थितरित्या करतो आहे, त्यामुळे काळजी करू नका. तेव्हा मग राकेश म्हणतो की धन्यवाद साहेब, म्हणजे तुम्ही इतकी आपुलकीने माझी चौकशी करता येते.
असं म्हणून आता तो तिथून निघतो आणि त्यानंतर मग ईश्वरीला जो काही संशय राकेशवर यायचा असतो तो चालूच असतो. आणि ईश्वरी त्याच बाबतीत आता विचार करत असते की राकेशची काहीतरी गडबड ही नक्की आहे. त्यानंतर मग आता सगळेजण एकत्र जमलेले असतात. मामा आणि बाकीचे सगळे असतात. तेव्हा मग म्हणतात की काय झालं ईश्वरी, काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काही नाही, म्हणजे सगळ्या जणांचं झालं ना व्यवस्थित तेच बघत होते. त्याचबरोबर आता मामा म्हणतो की भाऊजी येणार नाहीत कारण की ते नाही आहे तिथे. तेव्हा ईश्वरी म्हणते की म्हणजे ते कुठे गेले? तेव्हा मामा म्हणतात की अगं ते झोपायला गेले, पण कारण की काय ना उद्या त्यांना सकाळी लवकर पहाटे निघायचं आहे, मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आहे ना त्यासाठी. तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की काय पण दिवस आलेत. एकेकाळी जो माणूस इतका मोठा बिझनेसमॅन होता, स्वतःचा बिझनेस होता त्याचा, आणि बघा आज त्याला भिकेचे डोळे लागलेले आहेत. दारोदारी गावोगावी मंदिरासाठी वर्गणी मागत फिरत आहेत भिकारड्यासारखे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, त्याची काहीच गरज नाही आहे मामी. म्हणजे कोणीतरी काहीतरी चांगले काम करतायत आणि ते सेवेचं काम करतायत, त्यामुळे सेवेकरी आहेत ते. देवाचं जितकं कार्य होतं आहे ते त्यांच्या हातून घडतं आहे, हे पुण्याचंच काम झालं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की बरं झालं मामा तुम्ही मला सांगितलं, मी तुमच्यासाठी नाश्ता म्हणजेच त्यांच्यासाठी सकाळी जाताना काहीतरी बनवते खायला. तेव्हा आता आजी म्हणते की बरं जावई बापू या कामासाठी बाहेर पडलेले आहेत, ठीक आहेत. मग त्यानंतर सगळेजण आता झोपायला जायलाच तयार असतात. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की थांबा थांबा, कोणी झोपायला जाऊ नका. तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की का गं बाबा काय झालं आज? तेव्हा ती म्हणते की त्याचं काय आहे ना की आपण ना आज गेम खेळायचा आहे नमूताईसाठी, म्हणजे नमूताईला ना घरातल्या प्रत्येकाची ओळख व्हावी ना, त्यासाठी आपण एक गेम खेळूया, म्हणजे ट्रूथ अँड डेअरचा. तेव्हा आजी म्हणते की अगं बाई, आणि आता हा कोणता नवीन गेम काढलास ईश्वरी? ईश्वरी म्हणते की आजी अगं त्यात काही कठीण नाही आहे, म्हणजे ना नमूताई ना प्रत्येकाला एक प्रश्न विचारेल, म्हणजे आपण एक बॉटल ठेवायची आणि ती बॉटल फिरवल्यानंतर प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार नमूताई, ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याला. मग प्रत्येकाने आपली खरी खरी उत्तरं द्यायची. याने नमूताईला मदत होईल घरातल्या सगळ्यांना ओळखण्यासाठी. मामा म्हणतो की वा ईश्वरी, हा तर एक नंबर भारी गेम काढला आहेस तू. आकाश म्हणतो की वा ईश्वरी, लेट्स प्ले, अगदी बरोबर वाटतंय तुला. त्यानंतर मग आता मामा म्हणतो की चला सगळ्या जणांनी आता बाटली आहे ना मग. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा मामी म्हणते की ओ बाटली म्हटल्यावर कसले हसायला लागलात, प्लॅस्टिकची बॉटल खेळण्यासाठी म्हणते ती. तेव्हा मग सगळेजण आता गप्प बसतात. मग त्याचबरोबर आता खेळायला बसलेलं असताना नम्रता ही वरतीच उभी असते. त्यावेळेला ईश्वरी तिला म्हणते की नमूताई ये खाली बस. तेव्हा मग आता आकाश तिला हात देतो आणि म्हणतो की ये इथे बस. तेव्हा मग ती पटकन आकाशच्या बाजूला बसते आणि वल्लरी तिच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा आता नम्रता बाटलीचं तोंड फिरवायला घेते. मामा म्हणतो की चला आता बाटलीचं तोंड कोणाकडे थांबतं ते बघूया. तेवढ्यातच आता बॉटलचं तोंड फिरत असताना सगळेजण टेन्शनमध्ये असतात की कोणावरती ट्रूथ अँड डेअरची वेळ येते. त्याच वेळेला आता बॉटलचं तोंड हे फिरतं मामाजवळ. आता मामाजवळ तोंड फिरल्यावर सगळेजण जोरजोरात हसायला लागतात की चला आता कोण आहे ते बघूया आपण. मग त्याबरोबर आता लगेचच तो मामा म्हणायला लागतो की आता नम्रता मला काय बोलणार आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की विचार. तेव्हा ईश्वरीला आता ती म्हणते की हो हो विचारते. मग नम्रता म्हणते की बाबा मला तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं गाऊन दाखवा, म्हणजे तुमच्या आवडीचं एखादं गाणं असेल तर ते गाऊन दाखवा. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की अरे बापरे नम्रता, अगं काय बोललीस काय तू? तुला माहिती आहे का, अगं मी गाणं गायला लागलो ना तर हा गेम आहे ना इथेच थांबेल, आज आपला हा गेम पुढे जाऊ शकणार नाही. असं ओरडल्यानंतर लगेचच ईश्वरी तिच्याकडे बघत असते आणि सगळेजण हसायला लागतात. त्याचबरोबर मग आता मामा पुढे गायला लागतो. ठीक आहे मी गातो तुझ्यासाठी गाणं. म्हणजे मी कुठलं गाणं गातो माहिती आहे का? चाफा बोले ना चाफा चाले ना, असं गाणं बोलत असताना मग सगळेजण हसायला लागतात. नमू म्हणते की काय बाबा तुम्ही पण, आणि मग ते लगेचच पुढे ती बॉटल फिरवायला लागते आणि त्यानंतर मग बॉटलचं तोंड हे कोणाजवळ येतं आहे याची सगळेजण वाट पाहत असतात. त्याच वेळेला आता बॉटलचं जे तोंड असतं ते वल्लरीपर्यंत येतं. आता वल्लरीकडे तोंड आल्यानंतर मामा म्हणतो की चला म्हणजे वल्लरी तुझ्यावरती आता आली वेळ. बरं नम्रता, तुला तुझ्या सासूबाईला जे काही विचारायचं ना ते अगदी ठणकावून विचार बघ, आणि नको काळजी करू, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर, नकोच घाबरू, असं मामा तिला बोलतो. त्यानंतर मग आता नम्रताला काय बोलावं हे समजत नसतं. तेव्हा नम्रताला विचार पडलेला असतो. मग नम्रता ठरवते की हो हो
मला सांगा आई की तुम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त काय आवडतं जगात? तुम्हाला सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती कोण आहे? असं आता ती विचारते. त्यावेळेला लगेचच वल्लरी बोलून दाखवते की मी स्वतः. मला माझ्यासाठी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे कोण आहे? तर मी स्वतः. कारण की मला असं वाटतं की जगातल्या प्रत्येकाने अगदी स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे, नंतर दुसऱ्यावर. कारण की कसं आहे ना, एखादी व्यक्ती ही दुसऱ्यावर प्रेम करते आणि त्याच्यापेक्षा स्वतःवर करतच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ना अगोदर स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं, असं मामी आता बोलून दाखवत असते. त्यावेळेला तितक्यातच राकेश येतो आणि मग मामीच्या उत्तराकडे सगळेजण बघायला लागतात. तेव्हा राकेश आल्यावर म्हणतो की काय करताय सगळे? तेव्हा आकाश म्हणतो की या जीजू तुम्ही पण आम्हाला ॲड व्हा, आम्ही मस्तपैकी गेम खेळतो आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणायला लागतो की वा इंटरेस्टिंग वाटतं आहे मला, चला मी पण येतो तुमच्यासोबत गेम खेळायला. असं म्हणून आता राकेश पण तो गेम एन्जॉय करायला लागतो आणि खाली बसतो. आणि मग काय खेळायचं आहे नेमकं असं विचारल्यावरती आकाश त्याला सांगतो की नम्रता ही बॉटल फिरवणार आणि ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याने या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जे ती विचारेल. तेव्हा मग राकेश म्हणतो की ओके चालेल. असं म्हणून आता सगळेजणं पुन्हा गेमसाठी लागलेले असतात. नम्रता आता गेम फिरवत होते म्हणजेच बॉटल फिरवते. त्यानंतर मग आता बॉटल फिरवत असताना सगळेजणं गप्प बसलेले असतात आणि तेवढ्यातच आता नम्रता इथे बॉटल फिरवते. आणि बॉटल फिरवताना सगळेजणं आता विचार करत असतात की आता कोणाकडे नेक्स्ट वेळ येणार आहे आणि कोणाकडे जर आली तर पुढे काय करायचं. सगळे आता चिंतेमध्ये असतात. ईश्वरी पण अर्णवकडे हसत बघत असते. त्यानंतर मग नम्रता आता बॉटलचं तोंड फिरवते. त्याच वेळेला पुढचं जे बॉटलचं तोंड असतं ते प्रत्येकजण म्हणत असतं की नको माझ्याकडे नको असं म्हणून हकलायला बघत असतं. तेवढ्यातच आता बॉटलचं तोंड येऊन थांबतं, ते म्हणजे राकेशकडे. आता राकेशकडे ते बॉटलचं तोंड आल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. तेव्हा मग आता राकेशला लगेचच अर्णव म्हणतो की चला आता तू नम्रता जिजूंना प्रश्न विचार, कारण की जिजूंवरती वेळ आलेली आहे. आता राकेशवरती जेव्हा वेळ येते तेव्हा वल्लरी त्याच्याकडे बघून हसते, कारण की पुढे काय करायचं हे राकेशला काहीही माहिती नसतं. मग नम्रता ही गप्प बसलेली असते, काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. तर आता राकेशला काय प्रश्न विचारावा, नम्रता गोंधळून जाते. मग तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, आता तू एक काम कर नम्रता, तू जिजूंना प्रश्न विचारू शकते, तुझ्या मनामध्ये काय आहे ते प्रश्न विचारू शकते. तेव्हा मग ती म्हणते की मला समजत नाही आहे की जिजूंना मी काय प्रश्न विचारू. आणि ती अगदी गोंधळून गेलेली असते, गपचूप असते आणि तिचा चेहरा देखील पडलेला असतो की मी जिजूंना काय प्रश्न विचारू. तेव्हा राकेश म्हणतो की हो मी अगदी समजू शकतो नम्रता मॅडम की तुम्ही खूप गोंधळल्यासारखे आहात, पण ना तुम्हाला जरी मला प्रश्न विचारता येत नाही ना तरी मला तुम्हाला मात्र एक गोष्ट सांगायची हा अगदी आपुलकीने, ते म्हणजे की तुम्ही ना तुमचं आकाश साहेबांबरोबर जेव्हापासून लग्न झालं ना तुम्ही त्यांच्यासाठी खूप लक्की ठरलेले आहात. कारण की ना तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये आलात आणि त्यांच्यावरती अर्णव सरांनी खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे ऑफिसची, आणि म्हणूनच मला खूप गंमत वाटते. आणि तसंही तुम्ही पळून जाऊन लग्न केलं, पण तुमच्या आयुष्यात हे सगळं होऊनही इतकं चांगलं घडतं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी लकी ठरलेले आहात. म्हणजे ना तुमच्या दोघांचंच काय, पण अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम त्यांचंही तसंच झालं आहे. म्हणजे त्यांनीही पळून जाऊन लग्न केलं आहे, पण बघा आज किती सुखी आहेत ते. म्हणजे ना मला तुम्हा भावंडांची ना गंमतच वाटते. म्हणजे दोघांचे लग्न अगदी विचित्र परिस्थितीत झालेत बरं ना, पळून जाऊन वगैरे, परंतु आता सगळं काही सुरळीत चालू आहे. याचीच फार गंमत वाटते हो की नाही. म्हणजे दोन्ही भावंडांचं लग्न हे अजब गजबच झाल्यासारखं वाटतंय. असं म्हटल्यावर आता राकेश हसायला लागतो आणि त्याचबरोबर ईश्वरीला इथे डाऊट यायला लागतो. ईश्वरी विचारते की जिजू म्हणजे तुम्हाला कसं कळलं की आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आहे? तुमची तर मेमरी गेली ना, मग तुमच्या कसं काय लक्षात आलं? असं ईश्वरी त्याला विचारते आणि तिचा प्रश्न अगदी योग्य असतो. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे प्रश्न तुमचा, परंतु ना मला एकदा अंजली मॅडमने सांगितलं होतं की तुमच्या दोघांचं लग्न कसं झालं आहे. तेव्हा तिथून अंजली म्हणते की अहो मी तुम्हाला तर यांच्या दोघांच्या लग्नाबद्दल हल्ली तर काहीच सांगितलं नव्हतं, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर वगैरे, मग तुम्हाला कसं कळलं? तेव्हा तो म्हणतो की अहो अंजली मॅडम तुम्हीच सांगितलं होतं, नाहीतर मला कुठे कळणार ना, माझी तर मेमरी लॉस झाली. हो त्या दिवशी नाही का अर्णव साहेब किडनॅप झाले होते आणि तुम्ही त्यांचे लहानपणीचे फोटोज बघत होतात आणि त्याच वेळेला तुम्ही मला हे रडता रडता बोलून गेला होतात. तेव्हा अंजली म्हणते की अच्छा हो का, म्हणजे गेले असेल बोलून, पण माझ्या येत नाही आहे लक्षात, असं ती बोलून दाखवते. पण इकडे त्याच्या या वागण्यामुळे ईश्वरीला मात्र डाऊट येतो, कारण की त्याचं जे काही वागणं असतं त्यावरून तिला डाऊट घेण्यासारखंच वाटत असतं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते.
मग आता लगेच मामा म्हणतो की चला आता पुढचा डाव. ईश्वरीला मात्र पूर्णपणे आलेला असतो राकेशवरती अविश्वास, कारण त्याने जे काही करतोय त्याच्या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला खटकायला लागलेल्या असतात, कारण की तो जे वागतोय त्याच्याबद्दल तिला जरा डाऊट असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिसला जायला निघालेला असतो. आकाश चल लवकर असा आवाज देतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी येते आणि आकाश अर्णव निघत असताना ईश्वरी म्हणते की सर मी पण येते ना तुमच्याबरोबर ऑफिसला. तेव्हा तो म्हणतो की दॅट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चल तू. म्हणजे तू तिथे काही काम आहे का? तसं तर तू ईश्वरी फॅब्रिकची ओनर आहेस, त्यामुळे तुला कोणीही काही अडवू शकत नाही. ओके येतेस तर ये तू, नो प्रॉब्लेम असं म्हणून आता ती त्याच्याबरोबर निघते. तेवढ्यात इशू म्हणते म्हणजेच नमो म्हणते की ईश्वरी मी पण येऊ का तुमच्यासोबत ऑफिसला आज? तेव्हा लगेचच आकाश बोलायला लागतो की हो चल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग नम्रता पण आज ऑफिसला यायला बघते, पण वल्लरी मात्र टोकते की काय म्हणजे सगळ्यांनी काय ऑफिसला जाऊन बसायला हवं आहे. तेव्हा लगेचच मग ईश्वरी म्हणते की नमुताई अगं म्हणजे मी निघाली ना ऑफिसला, कारण की ना मला जरा कामही होतं आणि शिवाय अंजलीताईंचा वाढदिवस आहे तर त्याची शॉपिंगही करायची होती आणि म्हणूनच हे सगळं करत होते मी. तेव्हा लगेचच मग मामी म्हणते की हो मग तू जा ना, पण नम्रता अगं सगळ्यांनी जर जाऊन बसलं तर घरातली कामं कोण करणार आहेत? मग ईश्वरी तू जाशील. ईश्वरी म्हणते की मामी स्वयंपाक वगैरे झाला आहे, पण तसा. वल्लरी म्हणते की स्वयंपाक कसला काय, घरातली बाकीची कामं नाही आहेत का? म्हणजे हिला कुठे काय कसं आहे ते सगळं बघायला नको का? जेवण करताना गडबडायला होते अजून. तेव्हा मग नम्रता लगेच बोलते की नको राहू दे इशू, तुम्ही जा, मी थांबते इथे. तेव्हा मग असं बोलल्यानंतर लगेचच नम्रताला ईश्वरी म्हणते की ताई आलेच हा जाऊन, आणि मग ती निघून जाते. आणि ते निघून गेल्यानंतर नम्रता ही चेहरा पाडून आतमध्ये निघून जाते. मामी मनात खूप खुश असते की वा हे तर भारीच काम केलंस वल्लरी तू, म्हणजे या दोघी बहिणींमध्ये चांगलं फूट पाडण्याचं काम करते. असंच ना हळूहळू या नम्रताच्या मनात या ईश्वरीविषयी विष कालवणार मी. या दोघी बहिणींचं जे काही प्रेम आहे ना ते असं उतू जात होतं ना, मग आता या बहिणीच्या प्रेमामध्ये भांडणं येऊन याची जागा फक्त जावा घेतील आणि कधीही या दोघींना एकमेकांचं न पटणाऱ्या जावा तयार करणार आहे मी, असं म्हणून ती मनात खुश होत असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा तारा जात असताना तिचं लक्ष हे बाहेर जातं. त्याच वेळेला ती बघते की ईश्वरी ही पुन्हा ऑफिसमध्ये आलेली आहे. आता अर्णव ईश्वरी आले हे पाहून तारा जराशी घाबरते की हे काय, आज पण ईश्वरी मॅडम ऑफिसला कशा काय आल्या? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू इथे तुझं काय काम आहे ते करून घे, तोपर्यंत मी माझी मीटिंग अटेंड करतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो आणि तो म्हणतो की येस आय एम कमिंग. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुमची मीटिंग दुसरीकडे होते तर तुम्ही मला इथपर्यंत कसं काय सोडायला बघितलं? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर वॉट्स, तुला कळतं आहे का, तू माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि तुला मध्येच कुठे सोडू मी? तुला मी ऑफिसला सोडलं आहे. आणि तेवढ्यात शिर्के येतात आणि मग अर्णव शिर्केंना म्हणतो की मॅडमला काय हवं नको ते बघा, सगळं व्यवस्थित पण सगळं नीट बघा, असं म्हणून आता तो तिला समजावत असतो. आणि त्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना अर्णव म्हणतो की तू मिस इंदोर काळजी घे, मी लगेचच मीटिंग संपवतो आणि इथे येतो, आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा मग शिर्के आणि ईश्वरीच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात तारा गपचूप बाजूला जाते आणि म्हणते की हॅलो राकेश सर, एक न्यूज द्यायची होती तुम्हाला, आजही ईश्वरी मॅडम ऑफिसला आल्यात. तेव्हा हे ऐकून राकेशला धक्का बसतो. तो म्हणतो की काय, आजही ती ईश्वरी ऑफिसला आली आहे? तेव्हा ती म्हणते की हो मला ना काहीतरी डाऊट वाटतो आहे, म्हणजे काहीतरी नक्की गडबड आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे हरकत नाही, बरं झालं तू मला सांगितलंस, तू एक काम कर, मी आज सगळं काही घरूनच हँडल करेन असं सांग. शिवाय ते आपण बघ एक डुप्लिकेट बिल्सची फाईल बनवली होती 35 लाखांची, ती फाईल्स कोणाकडवे तरी मला पाठवून दे, म्हणजे मी पुढे बघतो काय करायचं ते. तारा म्हणते की ओके सर ठीक आहे मी पाठवते, आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतर वल्लरी मस्तपैकी मोबाईलवरती टाईमपास करत बसलेली असते आणि नम्रताचं इकडून तिकडे काही काम सुरू असतं. आणि तेवढ्यातच तिकडे नुसती तिची धावपळ सुरू असते. ती बघून ती म्हणते वल्लरी मनातच किंवा असं सुनीला कामं करताना बघून किती आनंद मिळतो ना मनाला. नंतर मग आता आजी आवाज देते की जरा नम्रता येतेस का गं? तेव्हा नम्रता धावत जाते. नंतर मग नम्रता तिकडे आतमध्ये आजीकडे गेल्यानंतर मामा आवाज देतो की नम्रता बाळ इकडे जरा. तेव्हा वल्लरी विचारते की काय काम आहे तिच्याकडे? वल्लरीला तो उत्तर देतो की आता ती समोर आली ना मग मी सांगेन तेव्हा ऐका. तेव्हा मग ती म्हणते की हां बोला बाबा काय झालं? तेव्हा मामा म्हणतो की नम्रता मी बाहेर चाललो आहे, जर बाजारातून काही आणायचं असेल तर सांग मला आत्ता.
तेव्हा ती म्हणते की बाबा आता तरी काही मला सध्या सुचत नाही आहे, पण जर सुचलं तर मी तुम्हाला मेसेज करते. तेव्हा बाबा हो हो असं बोलून तिथून निघून जातात. आणि नंतर मग नम्रता आजीने आवाज दिला तिथे तिचं काम करत असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो आणि फोन वाजल्याबरोबर ती जरा लगबग करत येते आणि फोन उचलते आणि बाजूला येऊन फोनवर बोलत असते की हां हॅलो बोला आकाश. तेव्हा मग ती म्हणते की आकाश तुम्ही एक काम कराल का, आज जरा ऑफिसमधून लवकर यायला बघाल का. तेव्हा मग मी वाट बघेन असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि वल्लरी आता मनात म्हणत असते की मगाशी जी काही आग लावली ती कमी होती, आत्ता तरी आपल्याला लवकरात लवकर हे सगळं केलं पाहिजे असं म्हणून आता ती त्याच्याशी फोनवर बोलून झाल्यानंतर तिला म्हणते की काय काय झालं. तेव्हा ती म्हणते की काय नाही फोन होता. मग त्यानंतर मामी म्हणायला लागते की एक काम कर इथे बस. तेव्हा नम्रता काही बसत नसते, पण ती म्हणते की बस ग बस इथे. मला माहिती आहे की इतकं मोठं घर आहे, तुला सवय नसेल ना इतक्या मोठ्या घराची, म्हणजे इतक्या मोठ्या घराची साफसफाई वगैरे करणं, सगळ्या गोष्टींची तुला सवयच नसेल हो ना. मग त्यासाठी मी एक गोष्ट सांगते तुला, सगळं सवय करून घ्यायची असेल तर बघ मी तुला आत्ता एक गोष्ट सांगते. त्या ईश्वरीने बघ सुरुवातच केली तुझ्यावर सगळं काही टाकण्याची. ती बघ आता मस्तपैकी बाईसाहेबिनीसारखी ऑफिसला जाणार आणि तुला इथे घरातलं काम करायला ती थांबवणार. तेव्हा मग नम्रता म्हणते की तसं काही नाही आहे, अंजली ताईचा उद्या वाढदिवस आहे ना त्यासाठी शॉपिंग. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं ते तर फक्त निमित्त झालं गं, म्हणजे ना तिला त्याच्या नावाखाली भटकायलाच हवं असतं ऑफिसमध्ये आणि म्हणूनच ती निघून गेली. आणि कसं आहे ना किती काही झालं तरीही तिला माहिती आहे आता तिला घरामध्ये आयती मोलकरीणच मिळाली, म्हणून काय ती मस्तपैकी सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावरती टाकते आणि छानपैकी भटकत फिरत असते. तू बघ घरातलं सगळं काही. आता उद्या बघ आता थोड्या वेळासाठी गेली ऑफिसला, उद्या बघ पूर्ण वेळ ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करणार आणि आज तरी स्वयंपाकाचं बघितली आहे, पुढे काहीही बघणार नाही ती, अशीच निघून जाणार आहे. आणि किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करायलाच लावणार. आणि एक गोष्ट नक्की आहे ते म्हणजे की तू बघ आता काय करायचं ते, कारण ती तुझ्यासाठी तू तिच्यासाठी मोलकरीण म्हणून आहे. नुसतं ताई हो बोलून चालणार नाही, तू आता करत बस कामं घरातली. सगळ्या गोष्टी तुला शिकून घ्याव्या लागतील, कारण की त्या मॅडम काय ऑफिसमध्ये जाणार, तू फक्त घरातली मोलकरीण म्हणून इथे घरात राहणार असं म्हणून आता पुन्हा एकदा नम्रताच्या मनामध्ये तिने विष घालवून ठेवलेलं असतं. तर दुसरीकडे इकडे आता सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये म्हणजेच राकेशच्या केबिनमध्ये तारा आलेली असते आणि तिचं काहीतरी सुरू असतं. ती वासमध्ये पुन्हा काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी तिला विचारते की तारा तू इथे काय करतेस. तेव्हा मग ती म्हणते की तिचा फोन येतो. तेवढ्यातच ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो सर, मी जी फाईल आहे ना तुमची ती फाईल पाठवून दिलेली आहे, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल ती. तेवढ्यातच आता ती फोन ठेवून जाणार. ईश्वरी तिच्यापर्यंत येते आणि म्हणते की काय गं काय झालं, म्हणजे तू इतकी टेन्शनमध्ये का आली आहेस, इतकी घाबरल्यासारखी कायस. ती म्हणते की नाही तसं काही नाही मॅडम, जरा मला सरांनी एक फाईल द्यायला सांगितली होती ना, ती फाईल घेण्यासाठी मी आलेले होते असं म्हणून आता ती तिथून फाईल घ्यायला आलेली असते. तेवढ्यात मग ती म्हणते की मॅम काहीच नाही, म्हणजे थोडा कामाचा लोड होता ना म्हणून, बाकी असं काहीच नाही असं म्हणून ती तिथून चाललेली असते. तेवढ्यातच आता ईश्वरी ही ती निघून गेल्यानंतर राकेशच्या केबिनमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागते, कारण की तिला अगोदरच डाऊट आलेला असतो की काहीतरी गडबड नक्की आहे, म्हणून ती काहीतरी शोधत असते. आणि मग ती म्हणते की याच्या केबिनमध्ये काहीच कसं सापडत नाही आहे, काहीतरी गडबड नक्की आहे असं तिच्या मनामध्ये विचार येत असतो. तेवढ्यातच आता फाईल्स वगैरे सगळं काही ती बघायला सुरुवात करते आणि म्हणते की काय ठेवलं याच्या इथे, काहीच मिळत नाही आहे. आणि मग त्यानंतर फाईल बघते तर त्या फाईलमध्ये काहीतरी वेगळंच असतं. ती रुटीनचीच फाईल असते म्हणा, पण ती गडबडते की नक्कीच काहीतरी आहे. तर इथे आता बाहेर लवकर लवकर तारा येते आणि एका माणसाकडे म्हणते की हे घ्या फाईल घ्या, ही सरांकडे लवकर द्यात म्हणून. आणि ईश्वरी आता बाहेर पुन्हा येऊन वाट बघत असते अर्णवची. तेव्हा ईश्वरी गेल्यानंतर तारा म्हणते की मला तरी वाटतंय ना की या मॅडमला काहीतरी डाऊट नक्की आला आहे, काहीतरी गडबड आहे. तेव्हा ईश्वरीचं डोकं एकाच बाजूने चालत असतं, म्हणजे राकेशने काहीतरी गडबड केली हे सतत जाणवत असतं. त्याच वेळेला जो डॉक्टर असतो तो न्यूरोलॉजिस्ट हा त्याच्या ऑफिसमध्ये का आला आणि त्याची कॉलर का धरत होता, या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये सततच्या फिरत असतात. तिला काहीही कळत नसतं. ईश्वरी ही विचार करते की सर आले ना की आता मी त्यांच्याशी बोलणार आहे. तेवढ्यातच अर्णवची गाडी समोरून येते आणि अर्णव आल्याबरोबर म्हणतो की मिस इंदोर
तू इथे का वाट बघतीयस? केबिनमध्ये थांबली होतीस ना तू? ईश्वरी म्हणते की नाही सर, मला ना जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच मी इथे बाहेरच थांबले होते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके मी सिंदूर बोल, काय झालं? तेव्हा ती म्हणते की सर, मला राकेशबद्दलच काहीतरी डाऊट वाटतोय. तेव्हा तो तिला म्हणतो की काय, कसला डाऊट वाटतोय? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, नक्कीच काहीतरी गडबड आहे ना असं वाटतंय. तो राकेश ना काहीतरी लपवतोय हे नक्की. कारण की कितीही काही झालं ना तरीही या सगळ्या गोष्टी ना मला खाता आहेत. म्हणजे मला डाऊट येतोय की राकेशचं हे सगळं काय चालू आहे नक्की. त्या ऑफिसमध्ये पण त्याची काहीतरी गडबड वाटते. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की नक्की कशाबद्दल बोलते तुम्ही सिंदूर, काय गडबड? तेव्हा ईश्वरी सांगते की सर, मला एक गोष्ट सांगा की काल ऑफिसमध्ये असताना तो न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच डॉक्टर राकेशचा कसा काय येऊ शकतो इथे? तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, तिथे आला होता? मग ईश्वरी म्हणते की हो, काल मी त्या डॉक्टरला आपल्या ऑफिसमध्ये पाहिलं. तो त्याला ऑफिसमध्ये भेटायला कसं काय आला? त्याचबरोबर काल कुठल्या परिस्थितीत हे सगळं झालं, हे आपलं लग्न हे त्या राकेशला कसं काय माहीत झालं? म्हणजे आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं त्याची तर मेमरी गेली आहे ना, मग त्याला ते कसं काय लक्षात आलं? त्यानंतर मग दुसरी गोष्ट ही महत्त्वाची म्हणजे तो सगळं कसं काय लक्षात ठेवतो आहे? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये जरा विचार करण्यासारख्या आहेत की तो काहीतरी नक्की लपवतो आहे. आणि कालही जेव्हा दोन कॅटरर्सचे लोक बघत होते, आपण शोधत होतो त्यांना, तेव्हाही त्या साक्षीदारांचा इथेच बरोबर राकेश कसा का उभा होता? या सगळ्या गोष्टींना विचार करण्यासारख्या आहेत अर्णव सर, त्यामुळे या शोधल्याच पाहिजेत. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, हे बघ सध्या तरी आपल्याकडे काही पुरावा नाही आहे, त्यामुळे तू म्हणतेस त्या गोष्टीतही मला जरा काहीतरी पॉईंट वाटतोय, पण काळजी करू नकोस. तू आता सध्या जास्त या सगळ्याचा विचार करू नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण आता बरोबर त्या राकेशवरती लक्ष ठेवायचं. किती काही झालं तरी त्याला पॉईंटमधून सुटू द्यायचं नाही. आणि एकदा की त्या राकेशचं सत्य आपल्याला समजलं की मग आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या सोप्या जाणार आहेत. तोपर्यंत यू रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स अँड बी काम. ओके, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची तुला गरज नाही आहे. जस्ट रिलॅक्स. ओके मी सिंदूर, असं तो तिला बोलतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी ही पुन्हा ऑफिसमध्ये आलेली असते आणि कॅन्टीनमध्ये तारा काहीतरी करत असते आणि तारा राकेशचं जे बोलणं असतं ते ऐकत असते की माझं 50 कोटीचं लोन तुम्ही कधी सँक्शन करताय? आता तिच्या ब्लूटूथमधून तो आवाज बाहेर येतो. ईश्वरीला तो आवाज येतो आणि ती विचारते की एक मिनिट, हा आवाज हा राजेश भोसलेंचा होता बरोबर ना? तेव्हा तारा जराशी गडबडते. तिला काय बोलायचं काहीही सुचत नसतं. ती तशीच गप्प असते. त्यानंतर मग आता ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते की सर, मी तुम्हाला बोलले होते ना, तेच खरं झालं आणि तो राकेश आपल्याला फसवतो हेच खरं आहे. मी तुम्हाला बोलले होते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय बोलतेस तू? काय आहे पुरावा त्याच्याबद्दल? तेव्हा मग तारा आतमध्ये येते आणि सर बोलायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, तू तिथे बाहेर थांब, तुला मी यायला सांगितलं होतं का? तेव्हा त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, अहो तिच्यामुळेच तर आपल्याला लक्षात आलं आहे की तो राकेश हा कुठल्या पद्धतीचा आहे म्हणून. त्या राकेशने हे सगळं घडवलं आहे, हे मुद्दाम घडवलेलं आहे, हे तिच्यामुळेच तर लक्षात आलं आहे. अर्णव म्हणतो की आता या राकेशचा पर्दाफाश होणार. आता या राकेशला मी सोडणार नाही. आता त्याला असा ट्रॅपमध्ये अडकवायचा की त्याचं सगळं सत्य हे सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. आता नेमकं पुढे काय आणि कसं घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.